मान्सूनपूर्वी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफीला मान्यता. 65 लाखांवर कर्जदात्यांना कर्ज खात्यांना 36,585 कोटींची कर्जमाफी. सूत्रांची माहिती. कर्जमाफीचा 56 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार. राज्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर होणार. कर्जमाफीची घोषणा आता करू शकत नाही. शेतकरी कर्जमाफीवरती मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अरबी समुद्रात पावसाच्या ढगांची दाटी. मान्सून केरळच्या उंबरठ्यावरती. येत्या 2 दिवसात मान्सून केरळ आणि तमिळनाडूच्या दक्षिण भागात दाखल होण्यास पोषक वातावरण. महाराष्ट्रात मान्सून 10 जूनपर्यंत येण्याची शक्यता. आजपासून कोकण किनारपट्टी भागात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज. अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होण्याची कुठलीही चिन्ह नाहीत. नाशिक शहरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा. सकाळपासून नाशिकमध्ये ढगाळ वातावरण होतं. दुपारच्या सुमारास पावसानं जोरदार हजेरी लावली. कांद्याच्या प्रश्नावरून पुण्याच्या मंचरमध्ये विराट क्रांती महामोर्चा. आमदार रोहित पवारांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मोर्चात सहभाग. आंदोलनादरम्यान पोलिसांनी रोहित पवारांना ताब्यात घेतलं. सरकारनं शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति किलोला 24 रुपयांचा दर द्यावा. नाफेडच्या माध्यमातून 10 लाख टन कांदा खरेदी करावा. कांदा प्रश्नावरून आंदोलनासंदर्भात रोहित पवारांची प्रतिक्रिया. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप. मंचरमधील मोर्चामध्ये खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवारांनी कांदा रस्त्यावरती फेकला. सरकारच्या धोरणांच्या विरोधात घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरात कचऱ्याचे ढिगारे. संतप्त नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयात कचरा टाकला. कचरा उचलत नसाल तर एमआयडीसी कार्यालयात कचरा आणून टाकणार. नागरिकांची भूमिका. जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर बसलेल्या आंदोलकांवरती मंडप कोसळला. जोरदार वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळला. आंदोलकांवरती मंडप कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. घटनेमध्ये सुदैवानं कुणालाही दुखापत नाही. पुण्यातील विषारी दारू प्रकरणासंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे सीआयडी कार्यालयात. विषारी दारू प्रकरणाचा नीलम गोऱ्हे यांनी आढावा घेतला. जमीन फसवणूक प्रकरणामध्ये भोंदू खरातला न्यायालयीन कोठडी. पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे सिन्नर पोलिसांनी पुन्हा खरातला न्यायालयात हजर केलं होतं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली. नवी मुंबई बाजार समितीमधील संचालक मंडळ आजपासून बरखास्त. राज्यात राष्ट्रीय बाजार समिती आजपासून लागू. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज नवी मुंबईत एपीएमसी बाजार समितीमध्ये पदभार स्वीकारला. चंद्रपुरात सत्तेत असलेल्या शिवसेनेवरतीच पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली. हे जनसामान्यांचं आंदोलन असल्याचा शिवसेना नेत्यांचा दावा. शहरातील पाणी टंचाईबाबत प्रशासनाची सुस्त भूमिका. इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात येवला काँग्रेसचं आंदोलन. तालुकाध्यक्ष समीर देशमुख यांच्या उपस्थितीत शहरातील विंचूर चौफुली इथे आंदोलन करत वाहनधारकांना मेलडी चॉकलेटचं वाटप. कॅनॉलची दुरुस्ती होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न. धुळ्याच्या उडाणी गीताने गावातील शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा इशारा. कॅनॉलमधून गळती होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान. नांदेडच्या मुदखेड तहसील कार्यालयावरती काँग्रेसचा शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. खासदार रवींद्र चव्हाण मोर्चामध्ये सहभागी. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा मोर्चा. अमरावतीत पेढी बॅरेज प्रकल्पग्रस्त आक्रमक. अमरावतीच्या भूसंपादन विभागामध्ये ठिय्या मांडला. आमचं पुनर्वसन करा नाहीतर प्रकल्प रद्द करा. प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांची मागणी. इंदापुरातील कर्मयोगी साखर कारखान्यावरती ट्रॅक्टर मालकांचा ठिय्या. 2025-26च्या हंगामातील वाहतूक आणि तोंडीचे पैसे अद्याप न मिळाल्यामुळे ऊस वाहतूकदार आक्रमक. कारखान्याकडे लाखो रुपये अडकल्यामुळे आंदोलन छेडलं. सोलापुरात सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा. माढा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या. कोळेगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी. इंधन दरवाढी विरोधात कोल्हापुरात पवारांचे राष्ट्रवादी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पवारांच्या राष्ट्रवादीची मूक निदर्शनं. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची. लातूर जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना पीक विमा अद्यापही मंजूर झालेला नाही. शेतकरी संघटनेकडून कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन. गेल्या वर्षीचा पीक विमा मंजूर न झाल्यामुळे शेतकरी संतप्त. सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती सभापतींचा केबिनमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाला तडीपार गुंड बिया उर्फ अमित कदम आल्याचा दावा. वाढदिवस साजरा झाल्याचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल. सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात वाढ. सोन्याच्या दरात तोळ्यामागे 1,000 तर चांदीच्या दरात किलोमागे तब्बल 4,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,59,650 रुपये तर चांदीचे दर जीएसटीसह 2,77,070 रुपये.
धुळे महापालिका हद्दीतील 150 शाळांमधील 47,000 विद्यार्थ्यांना 15 जूनला पाठ्यपुस्तकं मिळणार. महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या वतीनं समग्र शिक्षा योजनेअंतर्गत आतापर्यंत 85% पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरवण्यात आलेल्या महिलांचा पुन्हा विचार व्हावा. अपात्र महिलांची पुन्हा पडताळणी करून त्यांना लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट करावं, या मागणीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. धुळ्याच्या शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधाराच्या यादीतील बँक मॅनेजर संजय कुलकर्णी धुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. बँकेतील 13,75,86,253 रुपयांची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल. नागपूरसह विदर्भातील काही भागात तापमानात घट. सध्या तयार झालेल्या वादळी या पावसाळी वातावरणामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा. दरम्यान 45 अंशांच्या पार गेलेल्या तापमानाचा पारा आता 42 अंशांच्या खाली. रायगडमधील पोलादपूर पंढरपूर अंबडवे मार्गाची दयनीय अवस्था. रस्त्याची कामं अपूर्ण असल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ. नागरिकांकडून तात्काळ दुरुस्तीची मागणी. लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनला 7,500 रुपये प्रति क्विंटल दर. मागील 15 दिवसात सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा. सोयाबीन साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना या दराचा फायदा. सोलापूरच्या उजनी धरणातील पाणीसाठा 11%वर. सुपर अल निनोमुळे पाऊस लांबणीवर. सिंचन थांबवून पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय. धाराशिवच्या परांडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणात केवळ 6.78% पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात 13% पाणीसाठा कमी. पाणी टंचाईचं संकट. वाशिम जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचं संकट. पाणी टंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील 229 गावांमध्ये 238 उपाययोजना प्रस्तावित. सध्या 103 गावातील विहिरींचं अधिग्रहण. 2 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. अमरावतीच्या बाजारपेठेत लाल मिरचीच्या दरात लक्षणीय वाढ. 280 ते 320 रुपये प्रति किलो दरानं विक्री सुरू. मिरची पावडर आणि मसाला उद्योगाला फटका. वादळी वाऱ्यामुळे सांगलीतील खानापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या केळीबागा भुईसपाट झाल्यात. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील साळशिंग, लेंगरे, नागेवाडी इथल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात. जळगावच्या रावेर तालुक्यात पुन्हा गारपीट आणि चक्रीवादळाचा तडाखा. अहिरवाडी परिसरातील अनेक ठिकाणी केळीच्या बागा जमीनदोस्त. शेतकरी संकटात असताना पुन्हा नैसर्गिक संकट आल्यामुळे शेतकरी हवालदिल. जळगाव जिल्ह्याला वादळाचा तडाखा. पारोळा तालुक्यातील चोरवड परिसरात घरांचं मोठं नुकसान. प्रशासनानं पंचनामे करून मदत देण्याची नागरिकांची मागणी. नांदेडच्या मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडनं नुकसानीची पाहणी. जळगावच्या 40गाव शहर आणि तालुक्यामध्ये शेतकऱ्यांप्रती इतर रासायनिक खतं खरेदी करण्याची सक्ती. रयत सेनेचा आरोप. तर शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा. कृषी अधिकाऱ्यांकडे रयत सेनेचं निवेदन. बीडच्या आष्टीमधील गहिनीनाथगड परिसरात जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस आल्यामुळे जांभूळ पिकाचं नुकसान. जवळपास 2 लाख रुपयांचं जांभूळ पिकाचं नुकसान. अकोल्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसाचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. अनेक ठिकाणी केळी बागा जमिनीवरती कोसळल्यात.